पुणे एक असं शहर ज्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हटलं जात होतं, मात्र आता सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्याला झालंय तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय। वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकर अक्षरशः हैराण झालेत, तर पुण्यातील टोळी युद्ध हे आता काही नवीन राहिलेलं नसून अगदी 70च्या दशकापासून या टोळी युद्धाला सुरुवात झालेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याला झालंय तरी काय? पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस। टोळ्यांमध्ये वाढतोय अल्पवयीन मुलांचा समावेश। माया टोळी, खेकडा टोळी, आंदेकर टोळी, पठाण टोळी, मारणे टोळी, घायवळ टोळी ही नावं आहेत पुण्यात धुडगूस घालणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांची। यातील काही टोळ्या नव्याने उदयास आलेल्या आहेत आणि धक्कादायक म्हणजे या टोळ्यांमध्ये अल्पवयीन आणि तरुण मुलांचा समावेश वाढत चाललाय। या टोळ्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आणि दहशत माजवण्यासाठी विविध गुन्हे करत असतात। कोथरूड परिसरात म्हणलं तर त्या परिसरात 3 प्रमुख टोळ्यात गजा मारणे टोळी, निलेश घायवळ टोळी आणि शरद मोहोर टोळी। प्रामुख्याने या सगळ्याच टोळ्यांची गुन्हेगारीची स्टाईल म्हणजे दुसऱ्या टोळीमधील लोकांना मारणं आणि मग वर्चस्व गाजवणं। मला या ठिकाणी नम्रपणे खरं तर पोलीस खात्याला ह्या अशा ठिकाणी मला एक विनंती करायची की आजची घडी जी आहे, ही जी वेळ आहे, पोलिसांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये की आपण कुठे कमी पडतो हे पोलिसांनी स्वतः बघणं आवश्यक आहे। पुणे शहरात दहशत राहावी म्हणून अनेक टोळ्या त्यांच्या पद्धतीनं गुन्हे करत असतात आणि आता सध्याचा ट्रेंड म्हणजेच 17 ते 22 वयोगटातील मुलांना हाताशी घेऊन गुन्हे करण्यास प्रवृत्त करणं, जेणेकरून ते लहान आहेत म्हणून त्यांना पोलिसांकडून समज देऊन सोडलं जातं। मात्र मग बाहेर आल्यावर करायचं काय? कारण गुन्हेगारीचा ठप्पा त्यांच्यावर लागलेला असतो। मग पुन्हा हीच पोरं गुन्हेगारीकडे वळतात। ज्या वेळेस हे अल्पवयीन मुली ज्युव्हेनाईल केसेसमध्ये अरेस्ट असतात किंवा त्यांना विधी संघर्षग्रस्त बालक आपण म्हणतो, हे ज्यावेळेस त्या रिमांड होममध्ये असतात किंवा त्यांना ते सुधारगृहामध्ये असतात, ह्या सुधारगृहामध्ये असताना आणि त्यानंतर ते बाहेर ज्यावेळेस येतील त्यांच्यासाठी पूर्वी भरोसा सेलच्या माध्यमातून काम केलं जात होतं की त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी काम केलं जात होतं आणि त्यांनी चुकीच्या किंवा मोठ्या गुन्हेगारांच्या हातामध्ये हे लोक पडू नयेत ह्याच्यासाठी चौकी लेवलवरती आपण कुठेतरी त्या ठिकाणी उपचार करणं किंवा त्या ठिकाणी उपाययोजना आपल्याला खूप आवश्यक वाटते। निलेश घायवळ सोबतच आता आंदेकर टोळी पुन्हा चर्चेत आली आहे। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीनं वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची निर्घृण हत्या केली। त्यानंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह एकूण 20 जणांना अटक झाली। मात्र जेलमध्ये असूनही आंदेकर टोळीनं कोंढवा भागात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळे याची निर्घृण हत्या केली। यावरून पुण्यात रक्तरंजित आणि सूड घेण्याची पद्धत सुरू झाली। दुसरीकडे घायवळ टोळीसारखंच आंदेकर टोळी सुद्धा खंडणी, अपहरण, अवैधरित्या जमिनी बळकावणं, अवैध धंदे अशा अनेक गोष्टी करत आल्या आहेत। त्यामुळे या टोळ्यांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्या आवडल्या नाही का? तर तिथं स्थानिक ठिकाणचे नगरसेवक पदाचे आमदारकीचे उमेदवारांना मदत करणाऱ्या या टोळ्या होत्या। यांना आतमध्ये टाकलं तर आपले इलेक्शन कोण जिंकू देईल ही घाणेरडी भावना टोळ्यासमोर ठेवून किंवा डोक्यात ठेवली, तेव्हा पुण्याचं वाटोळ झाले किंवा पुणे हे देशभर बदनाम होते। पण या निमित्ताने पुणे शहर पोलीस या ठिकाणी कामकाज सांभाळण्यामध्ये असमर्थ आहे अशा प्रकारचं विदारक चित्र नक्की या ठिकाणी समोर आलेलं आहे। पुण्यातील ही टोळी युद्ध काही नवीन नाही आहे, मात्र सध्या वाढत्या गुन्हेगारीचं कारण याच टोळ्या आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांना यामध्ये खेचत आहे। दुसरीकडे या सगळ्यात जर कोण जास्त भरडलं जातंय तर ते म्हणजेच सर्वसामान्य पुणेकर। काही कारण नसताना त्यांना या गुंडांच्या दहशतीचा सामना करावा लागतो आणि जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय। कारण कधी उठून कोण घरात घुसेल आणि थेट तलवारीने वार करेल किंवा कष्टाने कमावलेल्या गाडीची तोडफोड करेल याचा काही नेम नाही। याच भीतीत सध्या पुणेकर जगताय। तर पुण्यातील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण प्रयत्न करत असून कुणालाही मोकळं सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांनी दिली आहे।
आमचे पोलीस दल कशा प्रकारचे भूमिका याचे पुढचे काळात घेतील ती त्यांची त्यांना स्पष्ट करण्यात आलेली आहे। आम नागरिकांना पोलीस दलावर विश्वास आहे, जी अपेक्षा पण लोकांची वाढलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे अधिकारी कर्मचारीवर पण ते जबाबदारी आहे की लोकांची अडीअडचणी निराकरण युद्ध पातळीवर योग्य पद्धतीने आणि कायदेशीररित्याने करते। खंडणी गोळा करणं, वर्चस्व गाजवणं, हत्या, अपहरण अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे करून हे गुंड बाहेर पडतातच कसे? निलेश घायवळ प्रकरण असो किंवा अंधेकर टोळी, पुणे हे खरंच गुन्हेगारांचं शहर झालंय का? या गुन्हेगारांना राजकीय पाठबळ आहे का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरते ती म्हणजेच पुणे पोलिसांची। पुणे पोलीस सामान्य पुणेकरांना या गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।